थोरलं कुटुंब आता आपल्यासोबत आहे सौ रुचिका आणि राजेंद्र वाडेकर. नमस्कार. आता होम मिनिस्टर हे पद आम्ही देणार आहोत दोघींपैकी एका जाऊबाईंना. आता तुमच्या बायकोला जर समजा दिलं तर तुमचं काय म्हणणं असेल, काय अपेक्षा असतील त्यांच्याकडून, घरामध्ये कसं वागलं पाहिजे त्यांनी? व्यवस्थित वागलं पाहिजे. म्हणजे काय खटकतं तुम्हाला? खटकतं म्हणजे ती स्वतःला जरा शानी समजते, मीच मोठी असं असं होतं त्यांच्याकडून. असं कुठला प्रसंग असा आहे की त्याच्यावर कधी काय भांडणं वगैरे झाली, माझ्यापेक्षा मीच मोठा असं तिला सवय बोलायची. काय होतं वहिनी, म्हणजे नक्की काय त्यांचं म्हणणं काय? मला यांची चिडचिड म्हणजे जास्त आवडत नाही. ते चिडचिड करत राहतात, कोणती गोष्ट काय सांगितली तर ऐकत नाहीत. हे ऐकत नाहीत मिस्टर, आणि मग तुमची पण चिडचिड होते. हो, ते तर म्हणतात तुम्ही ऐकत नाही त्यांचं, मग काय होतं नक्की? नाही तीच ऐकत नाही. दोघांचंही म्हणणं की हे ऐकत नाहीत ते ऐकत नाहीत, मग नक्की मग काय? मी शांतता घेते. शेवटी माघार कोण घेतो? मग मीच घेते. मग तुम्हीच माघार घेता. हो. आता होम मिनिस्टर झाल्यावरती तुम्ही कसं वागलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मग आता ते म्हणते जास्त चिडचिड येते करते, मीच मोठी म्हणते, मग आपण शांतच राहायला पाहिजे ना. नाही बोललं कोणाशी तर म्हणतात बोलत नाही करत जातात. अच्छा, पण ते मीच मोठी हा काय म्हणजे काय प्रकार आहे की ती सगळ्यांना माझी फक्त बडबड खटकते. सगळ्यांना वाटतं मी बडबडते म्हणून ते सगळे म्हणतात तीच मोठी अशी. अच्छा, म्हणजे त्यांचा तो गैरसमज आहे की त्यांचं म्हणणं बरोबर आहे. ते सगळे गैरसमजच करतात ना. मी एवढी बडबड केली तरी माझा स्वभाव कसं शांत, मी तरी पण माझ्या मनात लागतं. नंतर एवढी बडबड केली उगाचच करते बडबड, असंच माझं मन वाटतं. परत तुम्हाला पण वाटतं तुमचं चूक आहे? हो. अच्छा, म्हणजे आता होम मिनिस्टर झाल्यावर थोडंसं अहमपणा कमी करायला पाहिजे असं मिस्टरांचं म्हणणं आहे. छान तुम्ही बोललात आमच्याशी. आणि आता एक छानसा राऊंड खेळूयात. आतमध्ये काही कार्ड्स लपवून ठेवले, तुम्हाला शोधायचे आहेत. बक्षिसं आहेत, बक्षिसं जिंका. शुभेच्छा. खेळूयात शोध मोहीम. थोरल्या जाऊबाईंना आपण सगळेजण मिळून शुभेच्छा देऊयात. तुम्हाला पहिला क्लू आहे, तुमच्या मिस्टरांना आवडत नाही पण तुम्हाला आवडते अशी एक गोष्ट. वेळ सुरू होते आता. शोधा. कमीत कमी वेळेत शोधायचं वहिनी. कोणती गोष्ट आहे? वेळ संपली. या. नाही सापडलं. थंड पाणी बाटलीच्या खाली ठेवलं होतं कार्ड. शोधायला पाहिजे होतं तुम्ही. नीट शोधलं नाही तुम्ही, गेला होता तिथपर्यंत. चला पुढचा क्लू आहे, तुमचा मुलगा ओमकारला हे फार आवडतं. वेळ सुरू होते आता. शोधा. पटकन जायचंय वहिनी, वेळ कमी आहे. लवकर शोधा. वेळ संपली. या. नाही सापडलं. मुलगा पण नाराज होणार. टोमॅटो आवडतात ना त्याला. टोमॅटो खातो, कमी खातो, त्याला पण जास्त. आम्ही बाबांना विचारलं, त्यांच्या बाबांनी सांगितलं टोमॅटो खूप खातो, म्हणून आम्ही तिकडे दडवून ठेवलं होतं. तुम्ही बाबांना आता विचारा असं का केलं म्हणून. तुमचं बक्षीस गेलं, पण काही हरकत नाहीये. तुम्हाला मिळत आहेत खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा. धाकट कुटुंब आता आपल्यासोबत आहे सौ अनघा आणि रवींद्र वाडेकर. नमस्कार. बरं, मगाशी आम्ही गप्पा मारत होतो ना, तर जरासं चलबिचलच त्यांची. सांगू नको सांगू. लव्ह मॅरेज हे आम्हाला नंतर कळलं जाऊबाईंकडून. कसे भेटलात एकमेकांना? आम्ही क्लासमध्ये होते काय, तिथे एकत्र शिकत होतात क्लास? संस्थेचा क्लास होता, त्याच्यातर्फे आमचे बरेचसे क्लास झाले आणि हळूहळू मग त्यांचा स्वभाव मला समजू लागला कसे आहेत काय. बरं, मग तुम्ही यांचा क्लास कधी घेतला? आता घेते ना. आत्ता घेता क्लास? नाही, म्हणजे सुरुवात कशी झाली मग यांचा क्लास घ्यायला? विचारलं कोणी कुणाला? कॉपी करतो तशी चिठ्ठी कोणी कोणाला दिली? कोणीच कोणाला विचारायची गरज लागेल. मग विचारलं की नाही कोणी कुणाला? नाहीच विचारलं. मग लग्न कसं झालं? लग्न बहिणीच्या लग्नाला आलं. मला हा काही लव्ह स्टोरीचा प्रकारच कळला नाही. कोणी कोणाला विचारलेलं नाही, तरी सुद्धा कसं काय जमलं हे मला काही कळत नाही. थोडासा पुढाकार मग मीच घेतला की आपण करूया का लग्न. हो म्हणे करूया. अच्छा, मग हो. मग विरोध झाला का? थोडासा झाला नंतर निवळला. बरं, कसं असतं ना, आपण म्हणतो ना प्रेम, पण प्रेमापूर्वीचा पती वेगळा असतो, दररोज फुल घेऊन येणार, आणि लग्नानंतरचा वेगळा. मग काय फरक पडला? त्या बाबतीत अजून खूप मी लकी आहे की आजही मला ते नेहमी तेच गजरा घेतात. मी कधीच विकत घेत नाही गजरा. ते अजूनही मला स्वतः आणून देतात गजरा. अच्छा, आणि तुम्ही त्यांच्यासाठी काय गिफ्ट आणता? त्यांच्या आवडीचं आणते त्यांना. काय म्हणजे गिफ्ट काहीतरी असेल, आम्हाला सांगायचं नाही का? सरप्राईज? नाही, त्यांना पेन आवडतात. अच्छा, लिहायला असेल. अरे अच्छा, मग प्रेमपत्र लिहिली असतील तुम्ही खूप सारी. हे पेन देणार तुम्ही प्रेमपत्र लिहिणार वगैरे? एवढी गरज लागली नाही. जवळ राहायचं ना. अच्छा, जे काय ते असं डायरेक्टली, नंतर तर काय मोबाईलच आले, मग काही टेन्शनच नाही. छान तुम्ही गप्पा मारल्यात. आता एक छानसा राऊंड खेळूयात. आतमध्ये काही कार्ड्स लपवून ठेवली आहेत. बक्षिसं जिंका. शुभेच्छा. खेळूयात शोध मोहीम.
धाकट्या जाऊबाईंना शुभेच्छा. आता तुम्हाला पहिला क्लू आहे, घरात आहे पण क्वचितच वापर होतो. वेळ सुरू होते आता. शोधा पटकन. हा मिळालं. किती अलगत आणलं ना. त्यामध्ये बक्षीस काय असेल काय माहिती, काचेचा सेट वगैरे असावा, त्याच्यामुळे असं अलगत फुटू नये वगैरे म्हणून. छान हो, शोधलत पटकन. मायक्रोवेव्ह ओव्हन तिकडे ठेवलं होतं. चला पुढचा क्लू आहे, सगळ्यांना आवडणारा पदार्थ बनवण्यासाठी लागणारा एक जिन्नस. वेळ सुरू होते आता. पटकन. काय आवडतं सगळ्यांनाच? वेळ संपली. या. नाही सापडलं. मला वाटलं हे शोधाल तुम्ही. नाही आता. चिकन मसाला. ऐक. ऐक, चिकन आवडतं ना सगळ्यांना. हो. मग काय शोधायला पाहिजे ना वहिनी. चला, एक तुम्ही बरोबर शोधलंय कार्ड. याच्यामध्ये बघूयात बक्षीस काय आहे. आणि मिळतंय, मी बरोबर ओळखलं होतं, काचेचं काहीतरी असणार. लेमन सेट मिळतोय तुम्हाला. अभिनंदन. आणि आता जादूच्या या कार्ड मध्ये 10 बोनस मार्क बंद करायची वेळ आलेली आहे आणि देणार आहेत सासूबाई. हे घ्या, जादूचं कार्ड आहे, फार महत्वाचं आहे. थोडंसं टेन्शन, न्याय व्यवस्थित होईल की नाही तुम्हाला पण टेन्शन आहे. पण काय न्याय होणार हे मला माहिती नाही, ते सासूबाईंच्या मनात आहे.